कुक्कुट पालन करायचं आहे, त्याचबरोबर योग्य पद्धतीची आपल्याला पिल्ली घ्यायची आहेत. आपण कुठं येऊ शकतो तर हे पाहू शकता, आपण श्रीनाथ पोल्ट्री फार्म या ठिकाणी बारामतीमध्ये येऊ शकतो. हे पाहू शकता, इथं जर पाहिलं तर सुसज्ज असं आपल्याला मित्रांनो शेड पाहायला मिळतं. त्याचबरोबर शेवगा लागवडीमध्ये अगदी कमी खर्चामध्ये कमी खाद्यामध्ये आपण कसं प्रोडक्शन करू शकतो याविषयी आज आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत श्रीनाथ पोल्ट्री फार्मचे ओनर, तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. सर्वप्रथम सर तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवराज पवार. नमस्कार. आपण श्रीनाथ पोल्ट्री फार्म या फर्मच्या अंडर काम करतो. तर अच्छा, म्हणजे हे लोकेशन कुठे येते सध्या? तर सर आपलं लोकेशन जे आहे ते बारामती आणि भिगवणच्या बरोबर मधोमध शेटपळगडे गाव आहे, तिथे येतं. म्हणजे तुम्ही बारामती पकडलं तरी चालेल. अच्छा, ठीक आहे. जर आता हे आपल्याला कुक्कुट पालन कोणाला करायचं असेल, कोणत्याही मित्राला, शेतकरी मित्र असो किंवा कोणालाही, आता हा बिझनेस ट्रेंडिंग मध्ये चाललेला आपल्याला बरोबर. पाहायला मिळतो, परंतु जर करायचं असेल तर स्ट्रक्चर आपलं कसं असावं आणि आपण सुरुवातीपासून कसं नियोजन करावं? आता तुम्ही जर बघायला गेले तर माझं जे स्ट्रक्चर, आपलं जे स्ट्रक्चर आहे ते 30x100चं स्ट्रक्चर आहे. अच्छा, म्हणजे आता शेड ज्याला- 30x100चं. आता ज्यांना जे कोणी शेतकरी मित्र असतील, जे कोणी व्यावसायिक असतील, त्यांना आपल्याला ज्यांना जेवढं रिक्वायरमेंट आहे ज्या पक्ष्यांची, तेवढं फार्म केलं तरी पण चालतं. अच्छा, आणि म्हणजे त्यांना फक्त एक असं लागेल की आपल्याला आहे ना कंपाऊंड लागतं टोटल पूर्ण. फ्री रेंज साठी. फ्री रेंज, आपण फ्री रेंज मध्ये काम करतो, त्याच्यासाठी त्यांना कंपाऊंड लागेल. मग त्यांच्या हिशोबाने त्यांना जेवढी जागा अवेलेबल आहे, 10 गुंठे असेल, 5 गुंठे असेल, त्याला पूर्ण टोटल कंपाऊंड मारायचं. आणि आपलं शेवगा वगैरे तुम्ही बघू शकता, शेवगा लावू शकता. अच्छा, शेवग्याची लागवड केलेली आहे. शेवगा, सुबाबूळ, तुती, असं तुम्हाला जे काही शक्य आहे ते लावू शकता तुम्ही. मग ह्या 2-3 व्हरायटी मध्ये कशाची कशाची लागवड करू शकता. करू शकता. तर तुम्ही शेवग्याची लागवड केली तर यातून दुय्यम उत्पन्न देखील आपल्याला मिळू शकतं, असं बरोबर. काय वाटतंय तुम्हाला? आता मी शेवग्याची लागवड केलेली, कारण शेवग्याचा जो पाला असतो तो आपल्या कोंबड्यांना फायदेशीर ठरतो. कॅल्शियम वगैरे त्यांना ते काय प्रोटीन्स वगैरे मिळतात, ते त्याच्यातून ते गेन करतात. आणि दुसरा असा दुय्यम फायदा आहे की आपण शेवग्याचं पण उत्पन्न घेतो. आता माझा 1.25 एकर शेवगा आहे, मग शेवग्याचं पण उत्पन्न मला मिळून जातं. अच्छा, म्हणजे शेवगा हार्वेस्टिंग देखील करू शकतो आणि बरोबर. आपला पक्षी देखील सुदृढ राहू शकतो. त्याचबरोबर जर विचार केला आपण तर याचं आता खाद्याचं नियोजन जर पाहिलं तर खाद्यामध्ये आपण काय काय देऊ शकतो? आता खाद्यामध्ये आपण काय करतो, आपण फीड, एक टाइम फीड देतो आणि दुसऱ्या टाइमला आपण जे काही वेस्टेज अवेलेबल असतं, वेस्टेज म्हणजे आपलं भाजीपाला जे वेस्टेज असतं मार्केटला, जवळ कुठलंही मार्केट शोधा, मार्केट असलं मार्केटमध्ये जावा, वेस्टेज ठरवून घ्या आणि ते वेस्टेज टाकू शकता. तुम्हाला ते जमत नसेल तर दुसरा असा एक पर्याय आहे आपल्याकडे हायड्रोफोनिकचा. तुम्ही आपल्या इथंच मका घरी लावायची, सेटअप बनवून घ्यायचा, मका लावायची, मका उगवती, तुम्ही ते पण देऊ शकता. असं दोन्हीकडे. अच्छा, म्हणजे दोन्ही करू शकता. दोन्ही आता पण जर करू विचार केला आपण तर पिण्याच्या पाण्याचं आपण काय नियोजन केलेलं आहे? पिण्याचं पाणी आपलं ऑटोमॅटिक असतं, ऑटोमॅटिक ड्रिंकर आहे, त्या पिण्याचं पाणी त्याच्यात ऑटोमॅटिक राहतं चालू. आता आपल्या टाक्या तिकडे 2 बनवलेल्या, आपण एक मेडिसिनची टाकी, एक पिण्याच्या पाण्याची टाकी. तर मेडिसिन जेव्हा द्यायचं तेव्हा मेडिसिनच्या टाकीमधनं पाणी सोडतो आपण तिथं, रेग्युलर पाण्याची आणि टाकी. रेग्युलर पाण्याची बाकी रेग्युलर पाणी राहतं. अच्छा, असे शेडची लांबी रुंदी तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु जर आतील बाजून आपण स्ट्रक्चर पाहिलं तर आपलं स्ट्रक्चर कसं असावं? आता तुम्ही बघायला गेलं, आपलं स्ट्रक्चर हे असं पाहिजे. पहिली गोष्ट तर पूर्व पश्चिम पाहिजे, ते महत्वाचं. डायरेक्शन महत्वाची आहे, पूर्व पश्चिम पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ना, आपण काय केलेलं आहे, 2 पाकी शेड बनवलेले, एक पाकी इकडे, एक पाकी इकडे, 15 फूट तिकडे, 15 फूट इकडे. 15 फुटाच्या ह्या बाजूला काय केलेलं आहे, आपण फिडचे आणि पाण्याचे भांडे लावलेले आहेत. आणि जी 15 फुटाची पलीकडची बाजू आहे त्याला आपण बांबूचे स्ट्रक्चर लावले. तर बांबूचे स्ट्रक्चर कशाला लावलेले आहेत आपण, की बाबा ह्या ज्या आपल्या गावरान कोंबड्या असतात त्या रात्रीच्या आहेत ना, त्या बांबूच्या ह्याच्यावरतीच जाऊन बसतात, आणि जर नाही बसली तर तिला काहीतरी प्रॉब्लेम असतो असं समजून मग आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करतो. हा, म्हणजे खाली जी पक्षी राहील ते आपल्याला समजायला पण बरं पडतं. बरं पडतं. ती रात्री ही जी सवय, म्हणजे गावरान पक्षाची सवयच असते की ते वरती जाऊन बसणार 100%, म्हणजे बांबूवरती रात्री जाऊन झोपणार. म्हणजे न काय करता रात्रीच्या ऑटोमॅटिक आत येणार. आता तुम्ही जुन्या काळात बघितलं असेल की झाडावर पक्षी बसायचा, हा, वरती हीच कन्सेप्ट आहे ही. ते आता आपण शेड मध्ये करतो आता. अच्छा, ठीक. आता जर आपण विचार केला इथं जे डबे दिसतात, हे स्ट्रक्चर कशासाठी केलेलं आहे? आता हे डबे आहे ना, त्यांना अंडी घालणे, कोंबड्या खुडूक बसतात, ह्याच्यासाठी आपण ते डबे लावलेले. अच्छा, आता ही जी गावरान आपली कोंबडी असते ती खुडूक बसते, तुम्ही बघा इथं, ही गावरान कोंबडी अशी मारते बघा, उठत नाही, खुडूक बसलेली. आता ते सर्वसाधारण जर 21 दिवसाचा कालावधी 21 दिवसाचा कालावधी असतो बघा. म्हणजे 21 दिवस अंडी देते, 21 दिवस खुडूक बसते, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते देखील पारंपरिक ते चालू नॅचरल. त्यावेळेला पक्ष्याची लाईफ देखील आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. तर आपण जर सध्या विचार केला तर ह्या पक्ष्याची लाईफ किती सर्वसाधारण पाहायला मिळते देशी कोंबडीची? आता तुमचे जसं बघितलं तर 2.5 ते 3 वर्ष अंडी देण्याची क्षमता असते त्यांची. आपल्या फीडवर डिपेंड, आपण फीड काय देतो त्यांना. म्हणजे आपण प्रॉपर फीड दिलं तर चालते त्यांना तेवढं. म्हणजे कमीत कमी 2.5 आणि जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत पक्षी अंडी देऊ शकतो. बरोबर, तेवढं.
आणि नंतर आता जर कोंबड्याचा आपण विचार केला तर कोंबड्याची लाईफ सर्वसाधारण किती बघायला मिळते, आपण कोंबड्याची कधी पण- विक्री करू शकतो वगैरे असं? कोंबड्याची 6 महिन्यांनी तुम्ही विक्री करू शकता. तुमच्याकडे जास्त प्रमाणात कोंबड्या असेल तर तुम्ही मार्केटला 6 महिन्यांनी विकू शकता. आणि आपल्या फार्मवरती वेट किती पाहायला मिळतं 6 महिन्याच्या पक्षाचं कोंबड्याचं? आपल्या आता गावरांचं बघितलं तर 1.5 किलोच्या आसपास बसतं म्हणजे वेट. म्हणजे 1200 ग्रॅम ते 1.5 1200 किलो. ग्राम 1.5 किलो असं आहे. अच्छा ठीक आहे. काय रेटनं विकता तुम्ही? आता आपण बारामतीत लोकल 800 रुपये कोंबड्यांनी विकतो. 800 रुपये नग. नग. म्हणजे तो 1200 ग्रॅम भरू किंवा 1.5 किलो 1.5 किलो भरू. ते काय कस्टमर राहील. 800 रुपयाला आपण नग विकतो. तुम्ही जे आता हे शेवग्याची लागवड या ठिकाणी केलेली आहे आणि बरोबर. ह्या शेडमध्ये जी ह्या शेडची उभारणी केलेली आहे, हे कशासाठी केलेलं आहे आणि काय याचं आपल्याला? ह्याला आता ऍक्च्युली बरेच जण कोपे म्हणतात, आपण डमी शेड म्हणतो. डमी शेड हे का असावं, कारण वरती जेव्हा लहान पिल्लं असतात आपली, वरून घार वगैरे येते, काय येतं, पिल्लांना एक चान्स असतो की त्या डमी शेड मध्ये, खाली शेड आपलं लांब असतं, डमी शेड मध्ये पळतात ते बरोबर. किंवा समजा अचानक पाऊस चालू झाला तरी पण आपल्या कोंबड्या पिल्लं आपले त्या शेडमध्ये पोहोचायच्या आधी ह्या शेडमध्ये पोहोचतात. त्यामुळे ते आपलं एक असा त्यांना निवारा आहे उन्हाचा. ऊन आता तुम्ही उदून बाहेर पण बघू शकता. उन्हात आता आपल्या बऱ्याचशा कोंबड्या ह्याच्या खाली येऊन बसतात. म्हणजे 2-3 गोष्टीचा आपल्याला या अशा ठिकाणी भरपूर फायदा फायदे पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला डमी शेड यामध्ये देखील तुम्ही खाद्याचं देखील स्ट्रक्चर. हो सगळं खाद्याचं पण, त्याला पाण्याचं नियोजन आहे त्या शेडमध्ये पण सेम आपल्या आतल्या शेडमध्ये जसं तसं इथं तसं इथं पण बघायला मिळते. फक्त एवढंच की डेला इथं पक्षी बघायला Day ला मिळणार इथं. आणि रात्रीच्या रात्री आतमध्ये पक्षी बघायला मिळणार. तर आपण पूर्ण शेड वगैरे पाहिलेला आहे, शेवगा लागवड वगैरे पूर्णतः पाहिलेला आहे, शेडचं स्ट्रक्चर देखील पाहिलं, परंतु सर्वात महत्वाची भूमिका आपल्याला पिल्ल्यांची असते. बरोबर. तर पिल्लाचं आपलं स्ट्रक्चर कसं असावं आणि पिल्ल्याची मॅनेजमेंट आपण कशी करू शकतो? आता जरा तुम्ही बघू शकता, आपण जे स्ट्रक्चर केलेले आता एक पिल्लांना चिकगार्ड वगैरे लागतं, चिकगार्ड, परत बाकीच्या गोष्टी भेटतात. तुम्ही लाईट लागते, सगळ्यात महत्वाची लाईट हा फॅक्टर असतो या ब्रुडिंग मॅनेजमेंट मध्ये. दुसरी गोष्ट, जर तुमच्या इथं सकाळची लाईट जात असेल किंवा लाईट जात असेल तर तुम्हाला गॅस ब्रुडर पण लागणार आहे त्याच्याबरोबर बरोबर. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, 100% गरजेच्या आहेत. कारण लाईट अचानक जर गेली तर आणि तुमचा एक माणूस कंपल्सरी इथं सारखा पाहिजे बघायला पिल्लांचं काय चाललं बघायला. त्याच्यामध्ये माणसाची देखील गरज आहे. त्याचबरोबर जर विचार केला तर टेम्परेचर सर्वसाधारण किती असावं? टेम्परेचर 27 डिग्री ते 33 डिग्रीच्या मधोमध कुठेतरी पाहिजे पिल्लांच्या. वरती पण नाही गेलं पाहिजे, खाली पण नाही आलं पाहिजे. फक्त तेवढं असणार, तेवढं मेंटेन राहिलं पाहिजे तुमच्या ब्रुडिंगच्या. आणि आता जर विचार केला आपण तर हा पक्षी आणि हा पक्षी किती दिवसाचा बघायला मिळतो? आता हा बघायला गेलं तर 10 दिवसाचा पक्षी आहे, 9 ते 10 दिवस, आणि हा 1 महिन्याचा पक्षी आहे. एका महिन्याची सायकल. आणि आता जर विचार केला आपण तर तुम्ही पक्षी प्रोव्हाइड करता बाहेर कस्टमरला, तर ते म्हणजे किती दिवसात ते पक्षी देत असता तुम्ही? आता आपण 1 दिवसाचा देतो, 15 दिवसाचा देतो आणि 1 महिन्याचा पक्षी देतो. म्हणजे तिन्ही टप्प्यात आपण कोणाची कशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण देतो पक्षी. अच्छा. तर इथलं टेम्परेचर आपण सांगितलं की 27 ते 33 डिग्री सेल्सिअस असणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. तसंच मोठ्या पक्षासाठी काय असं आहे का गरजेचं? नाही, मोठ्या पक्ष्यांसाठी असं काही गरजेचं नाहीये. हा टेम्परेचरचा विषय फक्त 1 महिन्याच्या पक्ष्यांचाच येतो. तेवढ्या पक्ष्यांना आपल्याला काळजी घेणं गरजेचं होतं. ते मोठे पक्षी सर्वाइव्ह करून जातात. तर तुम्हाला पक्षी वगैरे पाहिजे असेल तर इथं श्रीनाथ मध्ये तुम्हाला मिळू शकतात 1 दिवसापासून ते अगदी 1 महिन्यापर्यंत. तर पक्ष्यांसाठी खाद्य म्हणजे कोणतं महत्वाचं आहे सगळ्यात जास्त विचार केला तर? आता रेग्युलर आपलं जे कंपनी फीड आहे ते तर आपण देतोच, पण त्या बरोबरीने हे फीड एक येतं हायड्रोफोनिकचं, ते पण त्याच्या बरोबरच असतं. मक्याचंच हे उगवलेलं असतं, त्यामुळे आपण हायड्रोफोनिक सुद्धा देऊ शकतो. बरं, ह्याचं स्ट्रक्चर कसं असावं? हे आपलं व्हर्टिकल मध्ये तुम्ही केलेलं आहे असं का तुम्ही असं फ्लॅट मध्ये करू शकता, कसं असावं? आता माझं व्हर्टिकलचं काय आहे, माझे कमी ट्रेच आहे. आता हॉरिझॉन्टल जर झालं तर ट्रे जर वाढले तर आपले आपण वाढवू शकतो. तसं पाण्याचं नियोजन वगैरे केलेलं आहे. आता ह्याचं पाण्याचं नियोजन तुम्ही बघू शकता, हे सगळं ऑटोमॅटिक आहे. महाग टाकी भरलेली असती, आता टायमर लावलेला आहे, 1 तासातून 1 मिनिट त्याला पाणी भेटून जातं ऑटोमॅटिक. आपल्याला त्याला काही करायची गरज नाही. आणि याचा कालावधी जर पाहिला आपण तर किती कालावधी नंतर आपण हे टाकू शकतो? आता तुम्ही जर चालू केलं तर पहिल्या दिवशी आपल्याला मका भिजवायला लागते 24 तास. 24 तासानंतर 24 तास त्याला आपल्या बारदाण्याच्या पोत्यात ठेवायला लागते आणि त्याच्यानंतर आपण ट्रे मध्ये शिफ्ट करतो. ट्रे मध्ये शिफ्ट केलं ना, दररोज तुम्हाला सायकल असते त्याची, 7 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्हाला मका अशी भेटायला लागते. तर दररोज तुम्हाला 3 ट्रे 5 ट्रे, तुम्ही जेवढ्या ट्रेचं करताल तेवढे ट्रे तुम्हाला मिळून जातील. अच्छा, म्हणजे सर्वसाधारण 8 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला रेग्युलर सायकल चालू राहणार. अच्छा, म्हणजे खाद्य तुम्हाला. आणि एक ट्रे सर्वसाधारण किती पक्षासाठी चालू शकतो? आता किलोवर असतं हे. एक ट्रे आपलं 8 किलो भरतो, 8 ते 9 किलो उगवल्यावरती. मग तुमच्याकडे जेवढे पक्षी, तुम्हाला जेवढं खाद्याचं मॅनेजमेंट आहे तुमच्या पक्ष्यांचं, त्या हिशोबाने ह्याच्यात तुम्ही हे किती प्रोव्हाइड करता त्यांना ते तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन देऊ शकता. त्याच्याप्रमाणे तुम्ही ट्रे लावा. आता जे टोटल स्ट्रक्चर आपण पाहिलं, खाद्य असो पक्षी असो पूर्णतः, तर आपलं ट्रेनिंग वगैरे कधी असते?
आता माझं ट्रेनिंग दर महिन्याला असतं. आता जे येणारं ट्रेनिंग आहे ते आपल्याला 15 मार्चला घेणार आहे आपण. 15 मार्चला म्हणजे 15 प्रत्येक मार्च. महिन्यातून एकदाच ट्रेनिंग. एकदा, हा. तर सर्वसाधारण ट्रेनिंगची कशी आपलं म्हणजे कसं शेड्यूल असतं वगैरे, काय 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 आता- सांगता वगैरे, ट्रेनिंग मध्ये काय काय प्रोव्हाइड करता? ट्रेनिंग मध्ये आता आपण ऍक्च्युली खाद्याचं मॅनेजमेंट, पक्षाचे म्हणजे पक्षाचं कसं किती काय निवडायचा, किती दिवसाचा निवडायचा, पक्षाचं 1 दिवसापासून 30 दिवसापर्यंत प्रॉपर डिटेल मध्ये आपण ब्रुडिंगचं सांगतो. अच्छा. म्हणजे जे त्याचबरोबर महत्वाचं असतं ते सगळं आपण त्याच्यात कव्हर करतो. आणि पक्षाला 1 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत जी काही डिटेल्स असतात त्याचे लसीकरण वगैरे सगळं त्यात अच्छा, म्हणजे cover होऊन रोगप्रतिकारक जातं. क्षमता कशी वाढवायची वगैरे सगळं, पूर्ण सर्व काय सगळं. ट्रेनिंग? 1 दिवशीय ट्रेनिंग का 2 दिवसीय वगैरे? एक दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्याच्यात पण आपण जी काय फी घेतो ट्रेनिंगची त्याच्याच आपण पिल्लं देऊन टाकतो. म्हणजे म्हणजे तसं ट्रेनिंग आपलं फ्रीज ट्रेनिंग बघायला मिळते. ट्रेनिंग फ्रीज. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं ट्रेनिंग आपल्याला फ्रीज बघायला मिळतं आणि त्यामध्येच आपल्याला ही पिल्ली देत असतात. तर आता आपण जाणून घेऊया की सर्वसाधारण खर्च किती येत असतो? सर्वसाधारण आपण बघायला गेलं तर ती तुमच्या ह्याच्यावर आहे. आपल्याला किती पक्ष्यांचा करायचंय तो फार्म. आता माझा आहे एक 10,000 पक्ष्यांचा सेटअप. मला आलेला आहे 15 ते 20 लाख रुपये खर्च. तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला कितीचा करायचंय, तुम्ही सेटअप बारका करू शकता जेवढी रिक्वायरमेंट. सर्वसाधारण जर आपण उत्पन्न पाहिलं सरासरी एवढ्या पक्षामागं तुमचं, तर किती उत्पन्न आपल्याला बघायला मिळतं? 1000 पक्ष्यांच्या महाग एक 60 ते 70 हजार रुपये राहायला काय हरकत नाही महिन्याला. तर त्यामध्ये तुम्ही अंडी देखील सेल करू शकता, sell पिल्ली करू देखील, त्याचबरोबर पक्षी देखील, पक्षी म्हणजे तिन्हीकडून उत्पन्न आपण मिळवू शकतो. तर आपण हे जाणून घेतलेलं आहे की स्ट्रक्चर आपलं कसं असावं. त्याचबरोबर आता जर पाहिलं आपण ट्रेंडिंग मध्ये आपल्याला हे कुक्कुटपालन पाहायला मिळतं. तर गावरान कुक्कुटपालन आपल्याला करायचं असेल तर तुम्ही बारामतीमध्ये येऊ शकता. इथं तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे. त्याचबरोबर ते मी सांगितलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी ट्रेनिंग मिळणार आहे. त्याचमध्ये तुम्हाला पक्षी देखील मिळणार आहे. असं ट्रेनिंग तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आता जर पाहिलं तर भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये असो किंवा ऑल इंडियामध्ये तुम्ही कुठे जरी पाहिलं तर कुक्कुटपालन फार प्रमाणात पाहायला मिळतं, परंतु ट्रेनिंगवाले पैसे घेतात आणि आपल्याला असं फ्री कोण ट्रेनिंग देत नाही. तर तुम्ही इथे येऊ शकता, ट्रेनिंग घेऊ शकता. हे कुठं आपल्याला बघायला मिळतं? तर जे बारामती आपल्याला पाहायला मिळतं, बारामती आणि बिगवनच्या बरोबर मध्ये या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळतं. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि सरांचं ट्रेनिंग घेऊ शकता. 1 दिवसीय ट्रेनिंग आहे आणि 15 मार्चला ट्रेनिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.